माझी आमीपणा झाला यावरी उगाना, भोगी त्यागी पांडुरंगू त्याने वसविले अंगू. टाळली निमित्तू फार थोडी घात ही तू, यावे कामावरी तुका म्हणे नाही उरी. आता माझ्या मीपणाचा निराश झालेला आहे आणि माझा मीपणा संपल्यामुळे जे भोगतोय वा त्यागतोय ते सर्व पांडुरंगच करीत आहे. तोच आमच्या अंगामध्ये वसलेला आहे. फार हिताची आणि थोड्या घाताची सर्व निमित्ते म्हणजे कारणे सोडून दिलेली आहेत. आमचा मीपणा गेल्यामुळे व अंगात पांडुरंग भरल्यामुळे कुठलीही कामना निर्माण होण्यास आतमध्ये कसलीही जळजळ शिल्लक राहिलेली नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात. सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार आशा समूळू, निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी, निर्मळ स्फटिक जैसा. मोक्षाची तीर्थून लगे वाराणसी, येती तया पाशी अवघी जनी. तीर्थाशी तीर्थू झाला तोची एकू, मोक्ष तेने दर्शनी. मन शुद्धतया काय करीशी माळा, मंडित सकळा भूषणासी. हरीच्या गुणी गर्जताती सदा, आनंद तया मानसी. तन मन धन दिली पुरुषोत्तमा, आशा नाही कवनाची. तुका म्हणी तू परिसाहुनी आगळा, काय महिमा वर्णू त्याची. ज्याचा सर्व अहंकार गेलेला आहे, आशा निंदा हिंसा कपट व देहबुद्धी नाहीशी झाली आहे, तो निर्मळ स्फटिकासारखा असतो. त्याचे सर्व शरीर म्हणजे चिंतामणीसारखे झालेले असते. मोक्ष देणारे तीर्थ म्हणून वाराणसीच्या गंगेच्या पाण्याची गरज नाही. त्याच्या पाशीच सर्व जन सर्व लोक येत असतात. जनोद्धारासाठी पावन करणारी जी तीर्थे आहेत त्या सर्व तीर्थांचेही तीर्थ तो झालेला असतो. त्याच्या नुसत्या दर्शनानेच मोक्ष प्राप्त होतो. ज्याचे मन शुद्ध असेल त्याला माळाधिकांची गरज नाही. फक्त मन शुद्ध असल्यामुळेच सर्व भूषणाने तो मंडित होतो. जे हरीचे गुण गातात त्यांच्या मनामध्ये सदोदित आनंद असतो. शरीर मन आणि धन हे सर्व त्या परमेश्वराला अर्पण केले आणि ज्याला कशाचीही अपेक्षा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असा मनुष्य पुरुषाहून सुद्धा वेगळ्या प्रकारचाही आगळा आहे. त्याचा महिमा मी काय वर्णन करावा. आहे ती सकळू कृष्णाशी अर्पण, न कळता मनो तुझे भावी. म्हणून पाठी लागतील भूते, येती गवशितो पाच जणी. ज्याची त्या वंचली आठवण होता, दंड या निमित्ता कारणे हा. तुका म्हणी काळी चेपी लागळा, मी वेळोवेळा करीतसे. जे काही कर्म वगैरे जे काही आहे ते सर्व श्रीकृष्णालाच अर्पण होत आहे. पण अज्ञानी लोक त्याच्याविषयी द्वैत भावना बाळगतात व हे सर्व मीच केले असा अभिमान बाळगतात. म्हणूनच त्यांच्या मागे पंचमहाभूतांचे शरीर लागलेले आहे. देह धारण करण्यासाठी परत जन्माला येण्यासाठी पाच महाभूते त्याला शोधित येतात. ज्याची कर्मे त्याला म्हणजे भगवंताचे कर्म भगवंतालाच अर्पण करण्याची आठवण न राहिल्यामुळे फसवणुका झाली. या कारणामुळेच जन्म मरणाचा दंड मागे लागलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या काळाने यांचा गळा वारंवार चेपलेला आहे. तरीही मूर्खाप्रमाणे वेळोवेळा वारंवार मी असे ते सातत्याने म्हणतच राहतात. त्याचा अहंकार काही गेलेला नाही. महाराशी शिवी कोपी ब्राह्मण तो नव्हे, तया प्रायश्चित काही देह त्याग करिता नाही. नातळी चांडाळू त्याचा अंतरे विटाळू, ज्याचा संग चित्ती तुका म्हणे तो त्या याती. महाराला शिवल्यामुळे ज्या ब्राह्मणाला राग येतो क्रोध येतो तो खऱ्या अर्थाने ब्राह्मणच नव्हे. त्याने देहत्याग केला तरी सुद्धा त्याचे प्रायश्चित्त होत नाही. त्या चांडाळाला काही कळलेच नसते, कारण त्याच्या अंतकरणामध्येच विटाळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या पुरुषाच्या चित्तात ज्याचा संग असतो तीच त्याची जाती बनते. जसे ज्याचे चिंतन असते
तसेच त्याला प्राप्त होत असते. तेल निशी रुसला वेडा, रागी कोरडे खातो भिडा. आपुले हित आपण पाही, संकोच तो न धरी काही. नावडी लोका टाकीला गुहू, बोलिले डोके सांडिला मोहू. शेजारणीच्या गेली रागे, कुत्र्यानी घर भरिले मागे. पिसा रागे भाजिले घरू, नागविले ते नेने फारू. तुका म्हणे वांच्या रागे, फेडिले सावले देखिले जगे. एक मनुष्य तेलनीशी भांडण करून रुसला. मग तिच्याकडून तेल कसे आणावे म्हणून रागाने घरीच राहून वेड्याप्रमाणे कोरडेच अन्न खात बसला. आपले हित कशामध्ये आहे हे आपणच पाहिले पाहिजे. जे हिताचे असेल ते करण्यात कसला संकोच धरता कामा नये. लोकांना अपशकुन करण्यासाठी एका बाईने नवऱ्याला टाकून दिले आणि डोक्यावरील केसाचा मोह सोडून केसाचे बोडण करून घेतले, म्हणजे केस कापून घेतले. कोणी एक मूर्ख स्त्री शेजारणीशी भांडण झाले म्हणून घर उघडे टाकून रागाने निघून गेली आणि पाठीमागे तिचे घर कुत्र्याने भरून गेले. पुन्हा एका माणसाने घरामध्ये पिसवा झाल्या म्हणून घर भाजण्याच्या नादात घरच जाळून टाकले. त्याचे किती नुकसान झाले हेही त्याला कळले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, एका बाईच्या लुगड्यात पुष्कळ ओवा झाल्या. त्या ओवांच्या रागाने तिने ते लुगडेच फाडून टाकले. रागाने अंगावरील लुगडेच फाटल्यामुळे ती नग्न झाली आणि ते सर्व जगाने पाहिले. मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा. मग हूत कल्पवरी, सुखी गर्भवास हरी. नीच व्रती कामू, परिमुखी तुझे नामू. तुका म्हणे सेवे, माझे संकल्प वेचावे. जे कोणी संतांचे दास असतील त्या दासांचाही मला दास कर. हे हरी, हे भगवंता, मग कल्पापर्यंत मला सुखाने गर्भवास होवोत तरी त्याची फिकीर नाही. कितीही हलके काम करण्याचा जरी प्रसंग आला तरी मी ते करीन, पण मुखात सातत्याने तुझे नाम राहू दे. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या सेवेमध्येच माझे सर्व संकल्प कारणे लागावेत. सदा तळमळू चित्ताची ये हळूहळू, त्याचे दर्शन न व्हावे. शवास्ता तो जीवे, कुशब्दाची घाणी. अमंगळविली वाणी, नेने शब्द परू. तुका म्हणे परोपकारू. जो सातत्याने सदोदित तळमळत असतो व चित्तामध्ये हळहळत असतो त्याला शांती कधीच नसते. त्याचे मला दर्शन सुद्धा होऊ देऊ नकोस. तो जिवंत असूनही मेल्याप्रमाणेच आहे. कुशब्दांच्या घाणीमुळे त्याची वाचा अमंगळ झालेली आहे. परतत्व हा शब्दही ज्याला माहीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, परोपकारही तो जाणत नाही. जया नाही नेमू एकादशी व्रतू, जाणावे ते प्रेतो शेवलोकी. त्याचे वय नित्यू काळ लेखित आहे, रागे दात खायू कर करा. जयाची द्वारी तुळशी वृंदावनू, नाही ते स्मशानू गृह जाना. जये कुळी नाही एकही वैष्णवू, त्याचा बुडे भव नदी तापा. विठोबाचे नामू नुचारी जे तोंडू, प्रत्यक्ष ते कुंडू रजकाचे. तुका म्हणे त्याचे काष्ट हात पायू, कीर्तना नव जायू हरिचिया. ज्याचा एकादशी व्रताचा नेम नाही तो सर्व लोकांमध्ये प्रयत्नाप्रमाणे जाणावा. काळ पुरुष त्याच्या आयुष्याचे दिवस मोजित असतो व रागाने करकरा दात खात असतो. ज्याच्या दारात तुळशीचे वृंदावन नाही ते स्मशानगृह आहे असे समजावे. ज्याच्या कुळात एकही वैष्णव जन्मलेला नाही किंवा निपजत नाही त्याचा भवनदीतून पार करणारी नावच बुडून जाते. ज्याचे तोंड श्री विठ्ठलाचे नामस्मरण करीत नाहीत ते तोंड म्हणजे रजकाच्या किंवा चर्मकाराच्या कुंडाप्रमाणे आहे. जो हरिकीर्तनाला जात नाही त्याचे हातपाय म्हणजे लाकडासारखेच आहेत असे तुकाराम महाराज म्हणतात. आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर धाके. जाऊ पुढे विके, कुत्री घर राखिती. नांदणूक ऐसी सांगा, नाही तरी वाया भागा.
थोरपण अंगा तरी ऐसे आणावे. अक्षय साचारू केली सायासानी घरू. हे रंड शिवारू दुजा भार नुसाती. धन कन घरू घरी पोट भरी भिकेवरी. जतनते करी कोण गुरे वासरी. झाली सकळ निश्चिंती भांडवल सीन माती. झळझळीत भिंती वृंदावने तुळशीची. तुका म्हणे देवा अवघा निरविला हेवा. कुटुंबाची सेवा तोची करी आमुच्या. आम्हाला कशाचीच फिकीर नसलेली असे आम्ही सुडके आहोत. आमच्या समोर जायला चोर भितात. भिक्षा मागण्यासाठी पुढे गेले असता कुत्री घराची राखण करतात. असे कुणाचे राहणीमान नांदणूक आहे असे सांगा. असे जे नाहीत म्हणजे सुडके नाहीत, त्यांचे जीवन व्यर्थ आहे. आम्ही खूप कष्टाने मेहनतीने आणि सायासाने अक्षय व सत्य असे घर केलेले आहे. एरंडाच्या लाकडाने केल्यासारख्या घरात दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा भार सहन होत नाही. आमच्या या घरात विषय वासनेचा भार सहन होत नाही. आमचे धन म्हणजे घरोघरी कणगी भरलेले आहेत. पोट भिकेवरच भरते आहे, तर कोण गुरे वासरे जतन करत बसतो. म्हणजे सायासरहित पोट भरते आहे, तर इतर संसारिक माईक गोष्टीची कोण उठाठेव करीत बसतो. आमची सर्व चिंता निघून गेलेली आहे. आमचे भांडवल शेण व माती आहे. त्यांचा उपयोग करून तुळशी वृंदावनाच्या भिंती लखलखीत झालेल्या आहेत. तुकाराम महाराज देवाला म्हणतात की देवा, आमची सर्व प्रकारची हाव विलयास घालवून टाकली. आता परमेश्वरच आमच्या कुटुंबाची सेवा करतो. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांच्या वैराग्याची व अंत प्रचितीची कमाल झालेली आहे. परावी नारी माऊली समानू. मानिलिया धनो काय वेचे. न करिता परनिंदा परद्रव्य अभिलाषू. काय तुमचे यासू वेचे सांगा. बैसली ठाई म्हणता राम राम. काय होय श्रम ऐसे सांगा. संतांची वचनी मानिता विश्वासू. काय तुमचे यासू वेचे सांगा. खरे बोलता कुणू लागती सायासू. काय वेचे यासू ऐसे सांगा. तुका म्हणे देव जोडे याच साठी. आणि कते आठी न लगे काही. परस्त्रिया आईसारख्या मानल्याने काय पैसे खर्च पडतात. दुसऱ्याची निंदा न करणे, परद्रव्याची अभिलाषा धरली नाही तर त्यात तुमचे काय नुकसान होते. बसल्या बसल्या रामराम म्हटले तर काय परिश्रम करतात का. संत वचनावर विश्वास ठेवल्याने तुमचे काय जाते. खरे बोलायला काय कष्ट पडतात, त्याने तुमचे काय जाते. तुकाराम महाराज म्हणतात, यानेच देव भेटतो. दुसरा कसल्याही प्रकारचा आटापिटा खटपटी कराव्या लागत नाही. शुद्ध बीजा पोटी फळी रसाळ गोमटी. मुखी अमृताची वाणी देह वेचावा कारणी. सर्वांगी निर्मळू चित्त जैसी गंगा जळू. तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती. बीज जर शुद्ध असेल म्हणजेच चांगलं बी असेल तर त्यापासून होणारी फळं सुद्धा रसाळ टवटवीत आणि सुंदर निर्माण होतात. मुखातून अमृताप्रमाणे जर सुमधुर सातत्यानं शब्द बाहेर पडत असतील आणि देह देवाच्याच कारणी लागलेला असेल, त्या पुरुषाचे सर्व अंग निर्मळ असून त्याचे चित्त गंगा जलाप्रमाणे निर्मळ आणि पवित्र आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा पुरुषाच्या दर्शनाने सर्व प्रकारचे ताप त्रास निघून जातात. मनाला एक प्रकारची विश्रांती मिळते. चित्त समाधानी तरी विषवाटे सोने. बहु खोटा अतिशयो जाना भले सांगू कायो. मनाच्या तळमळे चंदनेही अंग पोळे. तुका म्हणे दुजा उपचार पिडा पूजा. चित्तामध्ये जर समाधान असेल तर विष सुद्धा सोन्यासारखे चांगले वाटते. कशाचाही अतिशय म्हणजे आग्रह हा खरा नव्हे, हे तुमचे तुम्ही जाणावे. मी तुम्हा भल्यांना काय सांगावे. मन जर तळमळत असेल तर चंदनाने अंग थंड न वाटता ते भाजून निघते. म्हणजे चंदन हा थंड असतो, तो चंदन जरी लावला तरी अंगाला तो पोळल्यासारखा होतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा मनाला दुसऱ्या शीत उपचारांची सोय केली
तर त्यास दुःखच होत राहते. म्हणून चित्तामध्ये समाधान असणे हे अत्यंत महत्वाचे आहे. परिमळ म्हणू चोळू नये फुलू, खाऊ नये मुलू आवडते. काय एक नव्हे धरितांतरी, कासवीचे परी वेळोवेळा. मोतियाचे पाणी चाखू नये स्वादू, यंत्र भेदूनी नादू पाहू नये. कर्मफळ म्हणून इच्छू नये कामू, तुका म्हणे वर्म दाऊ लोका. फुल हे सुगंधित असतं, त्याच्यामध्ये परिमळ असतो, पण तो सुगंध नाकाने घ्यायचा असतो. त्याला चुरगाळू नये, चोळू नये आणि चोळून त्याचा सुगंध काढण्याचा प्रयत्न करू नये. मूल कितीही आवडतं असलं, कितीही लाडकं असलं, म्हणून ते काही खायचे असते, मुलाला खाऊ नये. कासवाप्रमाणे दूर राहून पिलांचे पोषण करता येणार नाही काय. मोत्याचं पाणी चमकदार असतं, म्हणून ते चाखण्याचा वेडेपणा करू नये, त्याचा स्वाद घेऊ नये, कारण ते विषारी असतं. सुमधुर आवाज ज्या वाद्यातून निघतो ते वाद्य फोडून त्यातून नाद कसा निघतो हे कधी पाहू नये. ते फोडलं तर त्यातून नाद निघायचाच बंद होतो. कर्म देणारी फळे असली तरी फळाची इच्छा धरून कर्म करू नयेत, असे वर्म तुकाराम महाराज लोकांना सांगत आहेत. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंगाने छाया तया परी. तोडिता न तुटे सारिता निराळी, लोटांगणा तळी हारपते. दुजे नाही तेथे बळ कोणासाठी, हानिकते आती विचाराची. तुका म्हणे उंच वाढे उंचपणे, ठेंगणे लवणे जैसी तैसी. जी माया आणि ब्रह्म हे दोन नसून एकच आहेत. माया तेच ब्रह्म आहे आणि ब्रह्म तीच माया आहे. हा आपलं शरीर आणि त्या शरीराची पडलेली सावली जसं असतं त्याप्रमाणेच ब्रह्म म्हणजे शरीर असून या शरीराची जी सावली असते, छाया असते, त्याप्रमाणे माया आहे. छाया कधी शस्त्राने तोडली तर ती निराळी होत नाही, दूर सारली तर ती कधी नाहीशी होत नाही. आपण जमिनीवर लोटांग घातली असती, वेगळी न राहता आपल्यामध्येच एकजीव होऊन जाते, आपल्यामध्येच नाहीशी होऊन जाते. इतकी ती आपल्या ध्येयाशी एकजीव आहे. ही छाया दुसऱ्यापणाने खरी नाही. मग तिच्या स्वतंत्र सिद्धीसाठी बळ कशासाठी खर्च करावी, विचारांची खटपट का म्हणून करावी. तुकाराम महाराज म्हणतात, ही छाया नेहमी आपणास अनुसरते, म्हणजे आपल्या पाठीमागे येते. आपण उंच झालो की ती उंच होते, आपण लवलो की ती सुद्धा लवते. देहापासून छाया जशी दूर असत नाही किंवा वेगळी सुद्धा असत नाही, त्याप्रमाणेच ब्रह्म आणि माया यांच्यामध्ये संबंध आहे. दुर्जनाशी करी साही, तोही लाहे दंड हे. शिंदळीच्या कुंटनी वाता, संग खोटा खोट्याचा. एरेरा काचनी भेटे, आगी उठे तेथुनी. तुका म्हणे कापू नाकी, पुढे आनिके शिकविती. जे वाईट लोकांना मदत करतात त्यांना शिक्षाच व्हायला हवी. वाईट चालीच्या स्त्रीचा मार्ग कुंडिनीचाच असतो. खोट्यांना संगत खोट्याचीच लागते. एका पदार्थाचे दुसऱ्यावर जर घर्षण झाले तर त्यातून अग्नीच निर्माण होतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा दुर्जनाचे नाक कापून घ्यावे, कारण ते असाच दुराचार इतरांनाही शिकवतात. वृत्ती भूमी राजू द्रव्य उपार्जिती, जाना त्या निश्चिती देव नाही. भाडे करी वाही पाठीवरी भारू, अंतरीचे सारू लाभ नाही. देव पूजेवरी ठेवून या म्हणू, पाशाना पाशानू पूजी लोभे. तुका म्हणे फळू चिंतेती आदरे, लाघव हे चारू शिंदळीचे. निर्वाहाचे साधन म्हणजे आपल्या पोट भरण्याचे साधन म्हणून जे लोक भूमी राज्य द्रव्य यांची प्राप्ती करून घेतात त्यांना देव निश्चितपणे मिळत नाही असे समजावे. भाडेकरी आपल्या पाठीवर केवळ सामानाचे ओझे वाहतो. त्या ओझ्यातील जे काही द्रव्य असते, वस्तू असतात, ते त्याला मिळत नाही. एखाद्या विषयाचा लोभ मनामध्ये ठेवून जर एखादा मनुष्य देवपूजा करीत असेल तर तोही पाषाणासारखा असतो आणि त्यानं केलेली देवपूजा म्हणजे एका पाषाणाला दुसरा पाषाण पुजतोय याप्रमाणे असते. मोठ्या आदराने नाना प्रकारच्या वासना मनामध्ये ठेवतात आणि लोक कर्मे करतात. फलाची आशा ठेवून ज्यांची कर्मे असतात
त्यांचे आचार आणि त्यांचे कौतुक हे वेशेप्रमाणे आहे असे समजावे, म्हणजे ते शिंदरीचे आहेत असे तुकाराम महाराज म्हणतात. जे लोक ज्यांच्या चित्तामध्ये फळाची आशा असते, ज्याच्या चित्तामध्ये फळाविषयी आदर असतो, लाघव असते, असे लोक शिंदरीचे आहेत असे तुकाराम महाराज म्हणतात. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देऊ अखंडित प्रेम भाऊ, तीच भाग्यवंते सरिती पुरती धनवित्ते. तुका म्हणे देवा, त्यांची केल्या पावे सेवा. जगामध्ये फक्त भक्त हेच अतिशय पवित्र आणि सोवळे असतात. भक्ताशिवाय या जगामध्ये सोवळं कोणीच नाही आणि पवित्र सुद्धा कोणी नाही. कारण त्या भक्तांचा देव हा मोठा आवडता आणि प्रेमाचा विषय असतो. त्यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये अखंड प्रेमाचा साठा असतो. अखंडपणे सातत्यानं प्रेमभाव वसत असतो. हे भक्त मोठे भाग्यवंत असून धनधान्य संपत्ती यांची विपुलता त्यांच्या घरामध्ये असते. म्हणजे या गोष्टींची काळजी त्यांना कधीच असत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा संतांची सेवा केल्यास ती देवाला पावते. म्हणजे या जगामध्ये खऱ्या अर्थानं फक्त भक्त हेच पवित्र, सोवळे आणि समृद्ध असतात. अशा बद्धजनू काय जाणे नारायण, करी इंद्रियांची सेवा, पाहे आवडीचा हेवा. भ्रमले चावळे तैसे उचित न कळे, तुका म्हणे विषयी अन्न नाशी येले जैसे. जे लोक आशाने बद्ध होऊन गेलेले आहेत ते लोक परमेश्वराला कसे काय जाणणार, त्यांना परमेश्वर कसा काय समजणार. तो मनुष्य म्हणजे इंद्रियांच्या विषय सुखांच्या सेवेला तत्पर असतो, त्याच्या पाठीमागे लागलेला असतो आणि त्याला त्याच्या आवडीच्या विषयांचाच सातत्यानं हेवा वाटत राहतो. तो भ्रमाने चावळलेला मनुष्य बोलतो तेव्हा त्यात उचित आणि अनुचित असे काहीच नसते. आशेने बद्ध झालेल्याची गत अशा प्रकारचीच होते. तुकाराम महाराज म्हणतात, सुग्रास अन्नात जर विष कालवलं तर ते जसे अन्न नासून जाते, बिनकामाचे ठरते, तसे आशाबद्ध माणसांचे आयुष्य व्यर्थ होत असते. ढेकरे जेवणो दिशे साचे, नाही तरी काचे कुंथा कुंथी. हेही बोलू तेही बोलू, कोरडे फोलो रुची विनू. गव्हांची आहुती परी, पकेवरी खाऊ नये. तुका म्हणी असे हातीचे काकणू, तयाशी दर्पणू विल्हाळकू. पोट भरून जेवल्यानंतर त्यानं तो जेवणारा तृप्त झाला आहे की नाही हे त्याला येणाऱ्या ढेकरावरून समजते. जेवण जर यथातथा असेल तर बळेबळे ते खोटी ढेकर काढतात, ती ध्यानात येतेच. तृप्त होऊन ढेकर देणाराची बोलच आणि उपाशी राहून खोटी ढेकर देणाराचेही बोलच. पण पहिल्याचे बोल हे स्वानुभवाचे असतात आणि खरे असतात, तर दुसऱ्याचे हे फुलकटाप्रमाणे व्यर्थ असतात. जसे गव्हाचे पुष्कळ वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार होतात, म्हणून ते नुसतेच फाके अथवा बकाने भरून खाऊ नयेत. तुकाराम महाराज म्हणतात, हातच्या काकणाला आरसा घेणे व्यर्थ नव्हे काय. करावी ते पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय असे. कळावे तयासी कळे अंतरीचे, कारण ते साचे साचा अंगी. अतिशयांती लाभ किंवा घातू, फळ ते चित्तो विजायसे. तुका म्हणे जेने राहे समाधानू, ऐसे ते भजन पार पावी. देवाची पूजा करताना ती वरवर ढोंगीपणानं करण्यापेक्षा मनातल्या मनातच जर मानस पूजा केली तर ती अत्यंत सर्वोत्तम आहे. येथे बाह्य अवडंबराची खरोखर गरज नसते. अशी मानसिक पूजा ज्या ईश्वरास पोचायला हवी, ज्यात समजायला हवी, त्याला ती बरोबर जाऊन पोहोचते आणि त्याला समजते सुद्धा. अंतकरणातील खरा भाव फक्त उपयोगाचा असतो, दुसरा अवडंबर काही कामाचं नसतं. बाह्य डामडौलाचा हव्यास जर फार धरला तर कधी लाभ होतो तर कधी तोटा होतो, हानी होते. कारण ज्या जातीचे बीज चित्तामध्ये असेल त्याप्रमाणेच त्याचे फळ मिळत असते. आपल्या अंतकरणामधील भावाप्रमाणे आपणास आपल्या जीवनामध्ये फळ प्राप्त होत असते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या भजनामुळे मनाला खरे खरे समाधान मिळते, अशा प्रकारचं जे भजन आहे
ते भजनच या संसारातून पैलतीराला घेऊन जाते. एकादशी व्रत सोमवार न करीती, कोण त्यांची गती होईल नेनू. काय करू बहु वाटे तळमळू, आंधळी सकळ बहिर्मुख. हरिहरा नाही बोट भरी वाती, कोण त्यांची गती होईल नेनू. तुका म्हणे नाही नारायणी प्रीती, कोण त्यांची गती होईल नेनू. जे लोक एकादशी करीत नाहीत किंवा सोमवारासारखे व्रत आचरण करीत नाहीत, त्यांच्या आयुष्याची अखेर खरोखर काय गती होईल हे मला सांगता येणार नाही, समजत नाही. या सर्व लोकांकडे पाहून मनाला फार तळमळ वाटते, कारण सर्व माणसे ही आंधळी झालेली आहेत. बाह्य कर्मकांडावर त्यांचा सदोदित भर राहिलेला आहे आणि त्यांची वृत्ती सुद्धा बहिर्मुख झालेली आहे. विष्णू किंवा शंकर यांना बोटभर वातीने जे ववाळत नाहीत, आपले प्रेम त्यांच्याविषयी व्यक्त करीत नाहीत, त्यांची काय गत होईल कुणास माहीत. ईश्वरावर ज्याचे प्रेम नाही त्यांचे आयुष्य सुखाचे कसे काय होणार, याबद्दल चिंता संत तुकाराम महाराजांना वाटत आहे. नवे यारानुको संसारा हाती, सर्व काळ चित्ते हाची धंदा. देव धर्म सांदी पडिलास कळू, विषयी गोंधळू गाजतशी. रात्री दिसन पुरे कुटुंबाचे समाधानू, दुर्लभ दर्शनो ईश्वराची. तुका म्हणी आत्महत्या रे घातकी, थोर होते चुकी नारायणी. केवळ संसारामध्ये मनानं गुंतून गेलेल्यास कधी समाधान मिळत नाही, कारण त्यांच्या चित्तामध्ये नेहमी धंदा व्यवसाय यांचाच व्याप असतो. त्यांना कुठली शांती मिळणार. नेहमी जे आपल्या लौकिक व्यवहारामध्ये घडून गेलेले असतात त्यांना आत्मिक शांती कशी काय प्राप्त होणार. अशा रीतीने सर्व चित्तच जर संसारात व्यग्र झाल्यानंतर मग देवधर्म सांदीकोपऱ्यात जाऊन पडतात. त्यांची आठवण सुद्धा राहत नाही, कारण एकसारखे वेगवेगळ्या प्रकारच्या विषयाचे चिंतन त्याच्या मनामध्ये राहते आणि मनात फार मोठा गोंधळ माजलेला असतो. कुटुंबामधील त्यांना प्रिय असलेल्या व्यक्तीचे समाधान करण्यासाठी ते रात्रंदिवस काबाड कष्ट करत असतात, तरी ते त्यांना पुरे पडत नाहीत. त्यामुळे मात्र ईश्वराकडे दुर्लक्ष होते आणि त्याचे दर्शन घेणे सुद्धा दुर्लभ होऊन जाते. तुकाराम महाराज म्हणतात, असे संसारग्रस्त लोक आत्मघातकी असतात. नारायणाच्या ठिकाणी त्यांचे चित्त लागत नाही, ही त्यांची खरोखर मोठी चूक आहे. स्मशानते भूमी प्रेत रूप जणू, सेवा भक्तिहीन ग्रामवासी. भरतील पोटू श्वानाची आपरी, वस्ती दिली घरी यमदूता. अपूज्य लिंगू तेथे अतीत न घे थारा, ऐशी वस्ती चोरा कंटकांची. तुका म्हणे नाही ठावी स्थिती मती, येमाची निश्चिंती कुळवाडी. ज्या भूमीच्या ठिकाणचे ज्या गावचे लोक परमेश्वराची सेवा किंवा भक्ती करीत नाहीत, ते गाव आणि त्याच्या भोवतीलची जी जागा असते ती स्मशानासारखे समजावी. त्या गावातील माणसे जिवंत असले तरी ते प्रेतरूपच आहेत. कुठल्या तरी प्रकारचा एखादा धंदा करून कुत्र्याप्रमाणे ते आपले पोट भरत राहतात, पण त्यांच्या घरी यमदूतांची वस्ती असते. ते मृत्यूच्या पंथास लागलेले असतात. ज्या ठिकाणी ईश्वराची म्हणजेच ईश्वरी चिन्हाची लिंगाची पूजा होत नाही, त्या ठिकाणी अतिथी सुद्धा आश्रयाला किंवा विश्रांतीस थांबत नाहीत. या गावात वस्ती फक्त चोरांची आणि समाज कंटकांचीच असू शकते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांच्या बुद्धीला आपण कोण, आपली स्थिती काय याविषयी काहीच जाणीव असत नाही, त्या ठिकाणी निश्चितपणे यमाची वतनदारी सुरू झालेली असते. हा कथा त्याची करीती पितरू, वंशी दुराचारू पुत्र झाला. गळेची नागरभू नवेची का वांजू, माता त्याची लाजू लावा पापी. परपिढी परद्वारी सावधानू, सादरची म्हणू भाग्याची. न मिळता निंदा चाडी उपवास, संग्रहावे दोष सकळही. पर उपकार पुण्यो त्या वावडी, विषाचे ते किडे दुग्धी मरी. तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ती,
दया क्षमा शांती नातळी त्या. आपल्या कुळामध्ये जर पुत्र वाईट चालीचा निघाला, वाईट वर्तनाचा निघाला, हे पाहून त्याचे स्वर्गातील पितर सुद्धा हाकाटी पिटतात, हाय रे दैवा म्हणून शोक करू लागतात. तो कुळाला लाजवणारा, कुळाला काळीमा लावणारा मुलगा प्रसवून म्हणजे त्याला जन्म देऊन या पापी मुलास जन्म देणारी आई कष्टी होते आणि तिच्याकडे पाहून लोक म्हणतात की बाबा रे, ही वांच का राहिली नाही किंवा हिचा गर्भ गळून का पडला नाही. या अभागी मुलाचे मन नेहमी दुसऱ्याला पीडा देण्यासाठी आणि दुसऱ्याच्या स्त्रीविषयी उत्सुक असते. कुणाची निंदा किंवा चारी करायला एखाद्या दिवशी यास जर मिळाली नाही तर यास उपवास झाल्यासारखे वाटते आणि त्याचे फार मोठे दुःख होते. सगळ्या दोषांचा संग्रह करावा अशी त्याची बुद्धी असते. दुसऱ्यावर उपकार करावा किंवा थोडेफार काही पुण्य संपादन करावे हे त्याला कधी सहनच होत नाही. ते विषयावर जगणारे किडेच असतात. त्यांना गोड दुधात जर टाकलं तर ते मरून जातात. त्यांना विषच चांगलं वाटतं. तुकाराम महाराज म्हणतात, तो केवळ विठाळाचीच अमंगलाची मूर्ती आहे. त्याच्या चित्तात दया क्षमा शांती हे अशासारखे गुण स्पर्श सुद्धा करू शकत नाहीत. श्वान शीघ्र कोपी आपणा घात कोर पापी नाही भिडानी धीरू उपदेशो जिरेक्षिरू मानसाशी भुंके विजातीने द्यावे तुंके तुका म्हणे चित्तू मैन कराते फजितू. ज्याला ताबडतोब राग येतो, लवकर क्रोध येणारा मनुष्य म्हणजे एक प्रकारचा कुत्राच आहे. आपला आपणच तो घात करून घेतो. तो कुणाची भीड धरत नाही, त्याला कसला धीर नसतो. उपदेश रूपी दूध त्याला कधी पचनी पडत नाही. दुसऱ्या माणसावर तो नेहमी भुंकत राहतो. इतर हलक्या लोकांनी त्याच्यावर भुंकावे अशी मग त्यानंतर परिस्थिती निर्माण होते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाचे चित्त हे पापी असते, त्याची पूर्ती फजिती करावी. देखोनी हरकली अंडू पुत्र झाला म्हणे रांडू तव तो झाला भांडू चहाड चोरो शिंदळू जाय तिकडे पिढी लोका जोडी भांडवलो तुमका थोर झाला तुका वर का नाही घातली भूमी कापी त्याच्या भारी कुंभपाकाची शरीरे निष्ठुर उत्तरे पापदृष्टी मळीन चित्तू दुराचारी तो चांडाळू पाप सांगाते विटाळू तुका म्हणे खळू म्हणून या निषिद्धतो. आपल्याला मुलगा व्हावा अशा पुत्रप्राप्तीच्या इच्छेनं हातापलेल्या एका स्त्रीला बऱ्याच वर्षानंतर एक पुत्र झाला, पण तो पूर्णपणे दुराचारी निघाला. मग त्याचा काय उपयोग. या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज म्हणतात की बाळंत झाल्यावर मोठ्या उत्सुकतेने कोण्या एका स्त्रीने आपणास मुलगा झाला हे पाहताच तिने मोठा आनंद व्यक्त केला. पण हा मुलगा पुढे अतिशय भांडखोर निघाला, चोर निघाला. तो अनेकांची चाडी करू लागला, वाईट चालीचा निघाला. अशा मुलाचा काय उपयोग आहे. त्याने जिकडे पाहिले तिकडे लोकांना पीडाच निर्माण झाली. त्यामुळे लोक त्याचा तिरस्कार करू लागले, त्याच्यावर थुंकू लागले आणि त्याचे हेच एकमेव भांडवल जमा झाले. या आईच्या हातून मोठी चूक झाली असेच म्हणावे लागेल. कारण तिने जन्मताच याला नष्ट का बरे केले नाही. या दुष्ट मुलाच्या भाराने भूमी थरथर कापायला लागते. याचे शरीर म्हणजे कुंभपाक नरकाचे ठिकाणच आहे. हा नेहमी वाईट उत्तराने निष्ठुर शब्द बोलत राहतो. याची दृष्टी पापी असून चित्त सुद्धा नेहमी मलिन असते. हा चांडाळ दुराचारी असतो. याच्या बरोबर पापाचा विचार राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, हा दुष्ट आहे, याचा सदैव निषेध करावा. नेणे गाणे कंठो नाही हा सुस्वरो घालू तुझ भार पांडुरंगा नेणे राग वेळू काळ घातू मातू तुझे पायी चित्तो ठेवी देवा तुका म्हणे मजू चाड नाही जना तुझ नारायणा वाचुनिया. हे परमेश्वरा, हे देवा, मला चांगला गळा नाही, गायनाचे शास्त्र माहीत नाही, मला नीट गाता सुद्धा येत नाही, माझा आवाज गोड नाही. पण पांडुरंगा भगवंता, माझा सर्व भार तुझ्यावरच आहे. मला संगीतामधली राग रागिनी माहीत नाहीत, निरनिराळ्या वेळांच्या
घात मातांच्या रीती सुद्धा मला माहीत नाहीत, पण देवा तुझ्या पायावर मात्र माझे चित्त सदोदित असते. तुकाराम महाराज म्हणतात, मला लोकांची काही सुद्धा पर्वा नाही, मला कुणाची फिकीर नाही. नारायणा, तुझ्याशिवाय या लोकांचा काय उपयोग आहे रे. माझी पाठ करा कवी, ऊट लावी दारू दारू, तव तया पारखी शिवू, लाजे ठावू सांडिला, उष्टावळी करुणी जमा, कुंथुनी प्रेमा आणि तसे. तुका म्हणे बाहेर मुदी, हाच गोविंदी न सरती. अगदी सर्वसामान्य यथातथा असणारे जे कवी आहेत ते माझी कविता वाचा आणि पाठ करा अशी एकसारखी दोषा लोकांच्या मध्ये लावतात आणि लोकांच्या पाठी लागतात. पण त्यांची परीक्षा स्वतःच्या गावाच्या सीमेवर जाताच होते आणि मग आपले स्थान सोडताच त्यांनाच लागल्यासारखे होते. कारण मागच्या काही कवींच्या शब्दातील शब्द उसने आणून व्रथा कष्टाने प्रेम व्यक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तुकाराम महाराज म्हणतात, यांचे बाहेरचे ढोंग तेवढे पाहून घ्यावे, ते व्यर्थ असते. कारण ईश्वराच्या ठिकाणी ते कवित्व कधीच पोचत नाही. उपाधीच्या नावे घेतला शिंदोडा, नेदू आता पिढा आतळवते, काशासाठी हातू भरुनी धुवावे, चालत या गोवे मार्गाशी, काय नाही देवी करुणी ठेविले, असे ते आपुले ते ते ठाई. तुका म्हणे जेव्हा गेला अहंकारू, तेव्हा पपरू बोळविले. शरीरातील आणि प्रपंचातील विषय आणि सुखदुःखे इत्यादी सर्व बाह्य बंधनातून, या सर्व प्रकारच्या उपाधीतून मी गोमूत्राचा शिंतोडा घेऊन शुद्ध झालेला आहे. आता पुन्हा ती पीडा मला शिवणार सुद्धा नाही. एखाद्या घाणेरड्या विषयामध्ये हात भरावा, मग तो धुवावा हे कशाला हवे. उगीच चालत्या मार्गाला अडथळा कशासाठी करावा. परमेश्वराने आपल्यासाठी काय करायचे कमी केले आहे, काय बाकी ठेवले आहे. त्याने जे जे निर्माण केले आहे ते आपल्यासाठीच नाही का. तुकाराम महाराज म्हणतात, बाह्य उपाधींचा अहंकार एकदा निघून गेला म्हणजे मग मी आणि तू असा द्वैतावरचा भाव नाहीसा होतो. त्या ठिकाणी दुजेपणा शिल्लकच राहत नाही. योगाचे ते भाग्यो क्षमा आधी दमा इंद्रिये, अवघी भागे ती घरा देव सोयरा झालिया, मिराशीचे मून सेतू नाही देतो पीक उगे. तुका म्हणे उचित जाना, उगी सिना काशाला. योगाचे जे खरोखरचे भाग्य आहे, सौभाग्य आहे, ते क्षमा हेच आहे. त्यासाठी आधी प्रथम इंद्रियांचे दमन करावे, त्यांना नेहमी आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करावा. एकदा देवाशी सख्यत्व निर्माण झालं, देव एकदा स्वैराज झाला म्हणजे मग सर्व भाग्याच्या गोष्टी आपल्या घरामध्ये येतात. शेत आपल्या वंश परंपरागत वाढ वडिलोपार्जिता हक्काचे जरी असली तरी काही श्रम न करता त्यामधून पीक उत्पन्न होत नाही आणि फळ मिळत नाही. त्यामध्ये सुद्धा कष्टच करावे लागतात. हे तुम्ही उचित असे जाणून परमेश्वरासाठी इंद्रिय दमनाचे तप करा. उगीच इतर अनेक प्रकारच्या व्यर्थ गोष्टी करून प्रयत्न करीत बसू नका आणि त्यामुळे शिनून जाऊ नका, असे संत तुकाराम महाराज म्हणतात. न ये नेत्रा जळू, नाही अंतरी कळवळू, तो हे चावटीचे बोलू, जनरंजवणे बोलू, न फळे उत्तरू, नाही स्वामी जो सादरू. तुका म्हणे भेटी जव नाही दृष्टादृष्टी. डोळ्यामध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही आणि मनामध्ये ईश्वराविषयी प्रेम नाही, तोपर्यंत त्याचे जे बोलणे असते ते व्यर्थ आहे. केवळ लोकांना रंजवण्यासाठी केलेली ती वायफळ बडबड आहे. जोपर्यंत आपला स्वामी, आपला परमेश्वर आपल्या स्वाधीन झालेला नसतो, त्याची जोपर्यंत कृपा झाली नाही, तोपर्यंत आपल्या बोलांना अपेक्षित असे फळ मिळत नाही. दृष्टादृष्ट होऊन एकमेकाकडे पाहणे होऊन जोपर्यंत भेट झाली नाही, म्हणजे समोरासमोर अशी भेट झालेली नाही, तोपर्यंत नुसत्या वचनाने कोणतेच चांगले इष्ट असे फळ प्राप्त होणार नाही. बाईल सवासीन आई आपण पितरांचे ठाई, थोर वेच झाला नष्टा अवघ्या बसव्यो चेष्टा. विषयांची चरवणी
केली आयुष्याची गाळणी. तुका म्हणे लंडा नाही दया देव धोंडा. या ठिकाणी एका बेताल बेमुरवतपणे वागणाऱ्या माणसाचे वर्णन केलेले आहे. आपल्या आईबापांच्या श्राद्धाच्या दिवशी याने जेवण्यासाठी सुवासीन बोलवण्याऐवजी आपल्या बायकोलाच आईच्या जागी आणि तो वडिलांच्या जागी असा व्यवहार केला. अरे दुष्ट मनाच्या माणसा, या धर्मबाह्य कृत्यामुळे तुझे फारच नुकसान झाले आहे. कारण या सर्व गोष्टी धर्माच्या उलट झालेल्या आहेत. ही तुझी विपरीत प्रकारची करणी आहे. तू तुझ्या आयुष्याचे अखेर व्यर्थपणे विषयाच्या भोगामध्येच केले आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, अशा भ्रष्टाला कसलीही दयामया उरत नाही. या अधमाला देव आणि धोंडा सारखाच वाटतो. दाने कापे हातू नावडे ते विषयी मातू. कथी चावटीचे बोलू हिंगक्षरी मिथ्या फुलू. न वजती पायू तीर्था म्हणे वेचू कायू. तुका म्हणे मनी नाही न ये आकाराती काही. दान देत असताना ज्याचा हात थरथर असा कापतो आणि मनातून त्याला दया द्यायला नको असते, दानाविषयी कुणी गोष्ट काढली तर ती त्याला आवडत सुद्धा नाही. ज्याप्रमाणे दुधामध्ये हिंगाचा जर खडा टाकला तर दुधाची तशी स्थिती होते, तसेच याच्या व्यर्थ बडबडीमुळे होत असते. याचे सर्व बोल फुकट असतात. तीर्थयात्रेसाठी याची पावले वळत नाहीत. तो म्हणतो तेथे जाऊन कशाला खर्च करावा. तुकाराम महाराज म्हणतात, याच्या मनातच नाही तर ती आचरणात कसे काय दिसणार. वळीते जे गाई त्याशी फार लागी काही. निवे भावाच्या उत्तरी भलते के धनीवरी. न लगती प्रकारू काही मानाचा आदरू. सांडी थोरपणा तुका म्हणे सवेदिना. गायी वळण्याच्या रूपाने प्रकट झालेल्या भगवान श्रीकृष्णाला संतुष्ट करण्यास फार काही लागत नाही. केवळ भक्तिप्रेमाचा मनात असून एखादा उद्गार सुद्धा त्याला पुरेसा असतो आणि त्यावरच तो भगवान संतुष्ट होत असतो. कुणाच्याही या प्रेमाने तो तृप्त होऊन जातो, समाधान पावतो. त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी जपजाप यज्ञयाग इत्यादी काही करण्याची गरज नाही. कारण मानाचे आदर दर्शवण्याचे इतर उद्योग सुद्धा त्या कामाला येत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, प्रेमभावाने भजणाऱ्या या दिनासाठी आपले मोठेपण सोडून देव सुद्धा त्याच्याशी सख्यत्व करतात, त्याच्यावर कृपा करतात. मैत्र केली महाबळी कामान येती अंतकाळी. आधी घेरी राम नामू सामा भरी हा उत्तम. नाही तरी येमू दात खातो कर करा. धन मिळविली कोडी काळ घेतल्या न सोडी. कामान ये हा परिवारू सैन्य लोक बहु फारू. तव वरी मरविशी बळू जवाला नाही काळू. तुका म्हणे बापा चुकवी 84च्या खेपा. खूप मोठे जे बलाढ्य असतील, महाबळी असतील, अशाची जरी मैत्री केली तरी ते शेवटी अंतकाळी त्याचा काही उपयोग होत नाही. ते अंतकाळी कामाला येत नाहीत. म्हणून तू आधी रामनाम घे. परमेश्वराच्या नामस्मरणाच्या सामानाचे भांडवल तू जपून ठेवावेस, हेच सर्वोत्तम आहे. म्हणजे सातत्यानं तू नामस्मरण करावंस. नाहीतर यम तुझ्यावर क्रुद्ध होऊन करा दात खात येईल. कोट्यावधी रुपयांचे तू जरी धन प्राप्त करून घेतलेस, ते मिळवलेस, तरी ते यम घेतल्या खरी सोडणार नाही, त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणजे ते सर्व धन संपत्ती दौलत या ठिकाणीच सोडून तुला जावे लागेल. बलवान मित्र, बाप, बहीण, आई, पत्नी, सर्व बांधव, आप्त यांचे सैन्य जरी तू मोठे उभे केलेस तरी त्यांचा काही सुद्धा शेवटी उपयोग होत नाही. कारण तुझी ही शक्ती जोपर्यंत प्रत्यक्ष काळ जवळ आलेला नाही तोपर्यंतच तू मिळवू शकतोस. पण एकदा का काळ जवळ आला की हे सर्व काडीच्याही कामाचे नसतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की बाबा रे, हा काळ जवळ नाही तोपर्यंतच तू काही करून जन्म मृत्यूच्या 84 लक्ष योनीच्या फेऱ्या चुकवण्याचा प्रयत्न कर. म्हणूनच रामनाम घे, नामस्मरण कर. कानडीने केला मराठा व्रतारू
एकाचे उत्तरो एका नये, तैसे मज नको करू कमळापती, जे या संगती सज्जनांची, तिने पाचारिले येल बा म्हणून, हे रुपळे आणू झाली आता, तुका म्हणे ये राजे विच्छिन्नू, तेथे वाढे शिनू सुखापोटी. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी एक गमतीदार उदाहरण दिलेले आहे. एका कानडी भाषा जाणणाऱ्या स्त्रीने मराठी बोलणाऱ्या नवऱ्याशी लग्न केले, पण संसार सुरू झाल्यावर त्या दोघांचे बोलणे एक दुसऱ्याला अजिबात समजेना, अशा प्रकारचा प्रसंग निर्माण झाला. म्हणून हे कमलापती, हे भगवंता, मला मात्र तशी अवस्था होऊ देऊ नकोस. मला नेहमी संतांचीच संगती दे, नाहीतर काय होईल. या कानडी बाईने इलबा म्हणजे इकडे या म्हणून नवऱ्याला हाक मारली, त्याला बोलवलं. पण नवऱ्याला वाटलं की हिने आपल्याला बा म्हणजे बाप म्हणून भलतीच शपथ घेतली, त्यामुळे तो पळून जाऊ लागला. तुकाराम महाराज म्हणतात, एकमेकास जे विसंगत असते त्यापासून सुख होण्यापेक्षा दुःखच निर्माण होते. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, धरी धरी आठवणू मानी संताचे वचनो, नेले रात्री नेते अर्धे, बाळपणो जरा व्याधे, तुका म्हणे पुढा, घाना जुंती जशी मुढा. या संसारामध्ये जर सुख पाहायला गेलं तर ते जवसा एवढा आहे आणि दुःख मात्र पर्वता एवढा आहे. अशा प्रकारचा अनुभव सर्वसामान्य माणसाला येत असतो. याची आठवण धरूनच हे माझ्या मना, तू संतांच्या उपदेशाप्रमाणे आचरण कर, संतांचे वचन मान, कारण तुझे आयुष्य पहा कसे फुकट चाललेले आहे. निम्मे रात्रीच्या झोपेमध्ये गेले, काही बाळपणात गेले, काही म्हातारपणात गेले, तर काही रोगाच्या व्याधीमध्ये आसन्न होऊन राहिले. आणि संत वाचनाच्या साह्याने काही आताच उपाय न करशील तर पुढील जन्मी तू असाच घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा होशील. म्हणजे त्यात जन्म मरणाच्या फेऱ्या तू करत राहशील. घाण्याला जुंपलेला बैल जसा सातत्यानं त्या गरगर अशा गोलगोल फिरत राहतो, त्याप्रमाणे असा मनुष्य सुद्धा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये गोलगोल भोवऱ्याप्रमाणे फिरत राहतो. बोलायाचा त्याशी नको संबंध मानसी, जया घडली संत निंदा, तुझ विसरुनी गोविंदा, जळो त्याचे तोंडू, नको दृष्टी पुढे भांडू, तुका म्हणे देवा, तयादुरी मज ठेवा. हे भगवंता, जे चांगले लोक नाहीत, दुर्जन आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रसंग माझ्यावर येऊ देऊ नकोस. तुला विसरून संत निंदा करतात, त्यांची मला अजिबात संगती देऊ नकोस. अशा दुष्टांचे तोंड जळून जाऊ दे. त्या भांडखोर आणि फुकटच बडबड्या माणसाचे नाव सुद्धा माझ्या दृष्टीसमोर येऊ देऊ नको. तुकाराम महाराज म्हणतात, हे भगवंता ईश्वरा, अशा माणसापासून मला सदोदित सातत्यानं दूर ठेव. तीळ जाळले तांदूळ, काम क्रोध तैशेची खळू, कारे शिनलाशी वावुगा, न भजता पांडुरंगा, मानदंभासाठी केला अक्षरांची आटी, तप करुणी तीर्थाटणू, वाढविला अभिमानू, वाटिले ते धनू, केली अहंता जतनू, तुका म्हणे चुकले वर्मू, केला उघाची अधर्म. वरवर धार्मिक कर्मे करणाऱ्या मात्र अंतकरणामध्ये ईश्वराचं अजिबात प्रेम नसणाऱ्याला उद्देशून या ठिकाणी संत तुकाराम महाराज म्हणत आहेत की मोठमोठे यज्ञयाग करून अग्नीमध्ये तीळ आणि तांदूळ यांच्या आहुती दिल्या, त्याचा काय उपयोग रे. काम क्रोध हे दुष्ट विकार तुझे जशीच्या तसेच राहिलेले आहेत. पांडुरंगाला न भजताच उगाच तू व्यर्थ श्रम का करतोयस. केवळ मानसन्मान मिळावा, कीर्ती वाढावी म्हणूनच तू अक्षरांची घोकंपट्टी केलीस आणि पांडित्याचा बडेजाव मिरवतोस. स्वतःला शास्त्री पंडित म्हणून घेतोस. तपश्चर्या केलीस, तीर्थयात्रा केली, यामुळे फक्त अभिमान तेवढा वाढवलास, अहंकार वाढवलास. फार मोठा दानधर्म करण्यासाठी तू धन वाटलेस, पण यातून सुद्धा मी दानधर्म केला अशी अहंता, या प्रकारचा अहंकार तू पाठीमागे ठेवलास. त्या अहंकाराला तू धरून बसलास. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा स्मरणाचे, पांडुरंगाच्या नामस्मरणाचे मुख्य रहस्य
न समजल्यामुळे या बाह्य कर्मकांडाने फक्त अधर्म घडला. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. म्हणून तुझे आठविले पायू, हे ओ माझे माय पांडुरंगी. बहुता जन्मींचा झालो भारवाही, सुटिजे नाही वर्म ठावी. वेढी येलो चोरी अंतर्बाह्यात्कारी, कनवन करी कोणी माझे. बहु पांगविलो बहु नागविलो, बहु दिवस झालो कासाविसू. तुका म्हणे आता धाव घाली वेगी, ब्रीद तुझे जगी पांडुरंगा. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी अर्थ हाकेने भगवंताला विनवणी केलेली आहे. ते म्हणतात की हे देवा, हे माझ्या भगवंता, मी या माझ्या संसारातील त्रासामुळे अत्यंत त्रासून गेलेलो आहे. या कुटुंबाविषयी सेवा करण्यातच माझा जन्म निघून गेला. मी थकून गेलेलो आहे. म्हणून हे देवा, तुझे पाय आता मी आठवले आहेत. मला तुझे स्मरण झाले आहे. माझ्या आईप्रमाणे तू माझा सखा आहेस. हे माये पांडुरंगे, तू माझ्यासाठी लवकर ताबडतोब धावती. पुष्कळ जन्मामध्ये जे काही पापपुण्य माझ्या हातून घडले असेल, त्यांच्या ओझ्याखाली मी आता दडपून गेलो आहे. यातून मला मुक्त व्हावे असे काही रहस्य अजून मला सापडलं नाही. आतून आणि बाहेरून असा नाना प्रकारच्या चोरांनी मी वेढलो गेलो आहे. माझी दया कुणालाही येत नाही. देवा, यांच्यामुळे मी फार पंगू झालो असून माझी नागवणी सुद्धा झालेली आहे. पुष्कळ दिवस झाले मी अगदी कासावीस होऊन गेलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे परमेश्वरा, तू दिनांचा नाथ आहेस. दिनांचे रक्षण करणारे तुझे ब्रीद आहे. ते ब्रीद सांभाळण्यासाठी हे दिनानाथा, हे परमेश्वरा, आता तू सत्वर ताबडतोब धावून ये आणि माझे रक्षण कर. भक्त ऋणी देव बोलते पुराणे, निर्धार वचने साच करे. मागे काय जाणू ऐकेले वार्ता, कबीर साते जाता घरी वाटी. माघारी आधनू आणिले घराशी, नेघे केला त्यासी त्यागतेने. नामदेवाची या घराशी आणली, तेने लुटविले द्विजा हाती. प्रत्यक्षाशी कायो द्यावे हे प्रमाणू, व्यंकोबाचे ऋण फेडिले. बीज दळोनिया केली आराधना, लागे नारायणा पेरणे ते. तुका म्हणे नाही जयाशी निर्धारू, नागला साचारू तोची एक. पुराणे ओरडून सांगतात की देव हा भक्ताचा ऋणी आहे. तो भक्ताच्या ऋणाने बद्ध असतो. देवा, ही वचने तू खरी करून दाखव. मागे काय घडले कुणाला माहित, पण असे ऐकले आहे की कबीर नावाच्या एका भक्ताने कापड विकायला जाताना गरिबांना ती वस्त्रे दान देऊन टाकली. मग घरी येऊन पाहतो तो देवाने या सर्व वस्त्रांची किंमत आणून दिलेली होती, मात्र ती कबीराने घेतली नाही. नामदेवाने सुद्धा असेच केले. त्याने सुद्धा असेच कापड वाटून टाकले आणि मग देवाने त्या पैशाची व्यवस्था करून सर्व किंमत त्याच्या घरामध्ये देऊन टाकली. पण नामदेवाने सुद्धा ती घेतली नाही. ते सर्व धन त्यांनी वाटून टाकले. एवढेच काय, प्रत्यक्षाला प्रमाण कशाला हवे, कारण प्रत्यक्ष हेच खरं प्रमाण आहे. एकनाथांचे सुद्धा असेच ऋण देवाने फेडले. दुसरे एका प्रसंगी पेरायचे बी दळून घरी आलेल्या संतांच्या भोजनाची व्यवस्था एका संताने केली. तेव्हा त्याच्या शेतामध्ये पेरणी करायचे काम सुद्धा देवाला करावे लागले. तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वर आपल्या भक्ताची एवढी काळजी घेतो, मग यावर ज्याचा विश्वासच नाही तो खरोखर जन्माला येऊन फसलाच म्हणायचा. भोगे घडे त्यागू, त्यागे अंगा येती भोगू. ऐसे उफराटे वर्मू, धर्मांगीच अधर्मू. देवांतरे ते पापू, कोटे उगवा संकल्पू. तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचारावा पोटी. हा अत्यंत सुंदर असा अभंग आहे. भोगानेच त्याग घडतो. ईशावास्य उपनिषदामध्ये तेन त्यक्तेन भुंजिता, त्यागाने भोग घ्या असं सांगितलेलं आहे. या ठिकाणी तुकाराम महाराज सुद्धा हेच सांगतात की भोगानं
त्याग करतो, भोगे घडे त्याग, आणि त्यागाला सुद्धा अंगी भोग लागतात. अशा प्रकारचं हे उरफाट वर्म आहे. म्हणजेच मनामध्ये जर ईश्वरार्पण बुद्धी असेल, कर्तव्य बुद्धी असेल, तर भोगाने सुद्धा त्याग करतो. आणि मनामध्ये जर हे भाव नसतील, ईश्वरार्पण बुद्धी नसेल, तर त्यागाने सुद्धा त्याला भोग घडत असतो. असे हे धर्माचे रहस्य उरफाटे आहे. कधी धर्मामध्येच अधर्म दिसतो, तर अधर्मामध्येच धर्म घडून येतो. एवढे लक्षात ठेवावे. धर्माचे वर्म नेमके काय आहे? संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे की ज्याने देव अंतरतो, म्हणजे देवापासून आपण दूर होतो, ते खऱ्या अर्थाने पाप आहे. म्हणजे देव, ज्या गोष्टीमुळे देव अंतरतो, देव आपल्यापासून दूर होतो, ते पाप आहे. आणि ज्यानं देव भेटतो ते पुण्य आहे. म्हणूनच आपल्या कर्माचे खरे खोटे पण नीट समजावून घ्यावे, त्याच्या स्वरूपाचा उलगडा करून घ्यावा. जे कर्म करत असताना, कुठलीही गोष्ट करत असताना जर देव आपल्याला भेटत नसेल, देवाकडे आपण अधिक जवळ जाणार असू, ते कर्म चांगलं आहे असं ठरवावं. संत तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्या कर्माविषयीची परीक्षा न करता संकल्प करणे ही भीड खोटी आहे. विचार करून भिडेचा त्याग करणे हेच श्रेष्ठ आहे, हेच श्रेयस्कर आहे. घोर प्याने सोंगू पालटिले वरी, बक ध्यान धरी मच्छा जैसे, टिळे माळा मैंदू मुद्रा लावी अंगी, देखिने दी जगी फाशी जैसे, धीवर या मच्छा चारा घाली जैसा, भीतरील पासा कळून दी, खाटी का स्नेह वादे पशु पाळी, का पावया नळी तयासाठी, तुका म्हणी तैसा भला मी लोकातू, परी तू कृपावंतो पांडुरंगा. बहुरूप्याने वरवरचे जरी नाटक केले, सोंग धारण केले, तरी तो आतून निराळाच असतो. बगड्याचे डोळे मिटून ध्यान करण्याची जी काही पद्धत आहे, पण त्याचे चित्त मात्र माशावर असते. एखाद्या वाटमाऱ्याने गळ्यात माळा घातल्या किंवा मुद्रा लावल्या, अंगावर वेगवेगळे अलंकार चढवले, तरी त्याचे अंतरंग मात्र वेगळे असते. फासे टाकून प्राण्यांना पकडण्याचे त्याचे कसब त्यात दिसून येत नाही, इतकेच मात्र तो त्यामध्ये तरवेज असतो. गळाला माशाला खाण्याचा पदार्थ लावून लोक मासेमारीही करतात, माशाला आमिष दाखवतात आणि त्या गळामध्ये अडकवतात, पण त्यांना त्या गळात असणारा त्या माशांना फास दिसत नाही. एखादा खाटीक मोठ्या प्रेमाने गुरे पाळतो, जनावरे पाळतो आणि त्यांना खायला घालतो, पण त्याचा हेतू मात्र त्या प्राण्याला मारून त्यांचे मांस खाण्याचाच असतो. परंतु वरवर हे मात्र दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या सर्व उदाहरणाप्रमाणेच वरवर लोकांना जरी बरा दिसत असेल, साधू वाटत असेल, पण माझे अंतरंग अजून शुद्ध झाले नाही. म्हणून पांडुरंगा, तू कृपाळू आहेस, म्हणून सारे निभावले आहे, म्हणून सारे ठीक चालले आहे. या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की देवा, मी लोकात असा जरी दिसत असलो, तरी तू माझा खराखुरा कृपावंत पांडुरंग आहेस. गेली विरसरी मग त्याशी रांड मारी, मग नये तैशी सत्ता, गेली मागिलो अनिता, मंगली या चित्ता, नये काशाने सांदिता, तुका म्हणे धीरू, भंगली या पाठी किरू. जर का एकदा आपल्या अंगातील वीरश्री निघून गेली, नाहीशी झाली, पराक्रम संपून गेला, धैर्य नाहीच झालं, मग त्यास एखादी सामान्य स्त्री सुद्धा मारू शकते, फजिती करू शकते. मग मात्र पूर्वी जशी सत्ता होती तशी त्यास परत आणता येत नाही. पाठीमाग जो तो सत्ता उपभोगत होता ती त्याला परत भोगता येत नाही. एकदा चित्त कोणत्याही कारणाने भंगले, फुटले, चित्ताचा भंग झाला, मग ते कशानेही सांधले जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, खरोखर जर एकदा धीर सुटून गेला की मग त्याची किती म्हणून कीव करावी. युक्ताहार न लगी आणि को साधने, अल्पनारायणे दाखविली, कलियुगा माझी करावे कीर्तनू, तेने नारायणो देईल भेटी, न लगी हा लौकिको सांडावा व्यवहारू, घ्यावे वनांतरू भस्मदंडू, तुका म्हणे मजू आणि क उपावू,
दिसती ते वावो नामाविनू. युक्ताहार राहणे, नामस्मरण करताना युक्ताहार घ्यावा किंवा त्याचं पालन करावं, त्याची नीट व्यवस्था करावी. यासारखी अनेक कुठलीही कर्मकांडात्मक साधने याची कसलीही गरज लागत नाही. परमेश्वराने फार थोडक्यात आम्हाला मार्ग दाखवलेला आहे. या कलियुगामध्ये कीर्तन करणे, कीर्तन भक्ती हाच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. या कीर्तनामुळेच परमेश्वराची भेट होते. रोजचा व्यवहार अथवा लौकिक आचार सोडण्याची जरुरी नाही. वनात तपश्चर्येसाठी जायला नको, भस्म धारण करायला नको, दंड धारण करायला नको किंवा संन्यासी वैरागी होण्याची गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वर प्राप्तीसाठी या कीर्तनाशिवाय आणखी कुठलाही उपाय व्यर्थ आहे. एक भगवंताचे नामस्मरण आणि कीर्तन यानेच देव संतुष्ट होऊन जातो. याच्याशिवाय जे काही दुसरे उपाय असतील ते सर्व व्यर्थ आहेत. फक्त नाम, परमेश्वराचं नामस्मरण हाच एकमेव उपाय आहे. कंठी कृष्ण मने नाही अशुभते वाणी, हो का नर अथवा नारी, रांडते नावी खरी, नाही हाती दानू, शूरपणाचे काकणू, वाळीनी संती, केली बोडोनी फजिती, तुका म्हणे ताळा, नाही त्याची अवकळा. ज्याच्या गळ्यामध्ये कृष्णाची माळ नाही, त्याची वाणी कितीही गोड असली तरी ती अशुभ आहे असेच समजावे. मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, ती रांड किंवा रांडका अशाच प्रकारची नावे त्याला शोभून दिसतात. ज्याच्या हातात दान देणारे शूरपणाचे कंकण नाही, त्याचा काय उपयोग? अशा स्त्री पुरुषांना संतांनी आपल्या मेळ्यातून दूर ढकलले असून, दूर काढले असून त्यांनी त्यांची पूर्ती फजिती केलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचा ताळ सुटलेला आहे म्हणजे ज्याच्या वागण्याला कुठलीच मर्यादा राहिलेली नाही, त्यास अवकाळाही येणारच, त्याचा नाश हा होणारच. माया ब्रह्मैशी म्हणती धर्म ठकू, आपणा सारीसे लोक नागविली, विषयी लंपटो शिकवी कुविद्या, मना मागे नांद्या होऊन फिरी, करुणी खाता पाकू जिरी सुरन राई, करिता चित्याई दुःख पावी, औषध द्यावया चाळविले बाळा, दाऊनिया गुळा दृष्टी पुढे, तरावयाधी शोधा वेदवाणी, वांजट बोलणी वारा त्यांची, तुका म्हणे जया पिंडाचे पाळणू, न घडे नारायणो भेटतया. आपण ज्या जगामध्ये जगतो आहोत, ज्या जगामध्ये खातो पितो आहोत, ते सर्व जग खोटं आहे असे म्हणतात. अशा प्रकारचे जे लोक आहेत ते धर्मठक आहेत आणि त्यांनी स्वतःप्रमाणे सगळ्या जगालाही फसवलेलं आहे आणि सर्व जगाची त्यांनी नागवणूक केलेली आहे. कारण हे भोंदू लोक मायाभ्रमाचे निरूपण करीत राहतात आणि स्वतः मात्र मायेमध्ये माईक पसारा वाढवत राहतात, अधिकाधिक धनधान्य उपार्जित राहतात. अशी माणसे केवळ विषयामध्ये आसक्त असतात व लोकांना वाटेल तसा खोटा बोध करतात आणि आपण स्वतः मात्र ओढाळ बैलाप्रमाणे होऊन फिरतात. कोणतीही गोष्ट नीट रीतीने करायला हवी. नीट स्वयंपाक करून राई आणि सुरण या दोन्ही वस्तू शिजल्यानंतर त्या पचतात, पण अत्याचार करून त्या तशाच कच्च्याच खाल्ल्या तर मात्र खाणाऱ्याला दुःख होते. कडू औषध द्यायचे असेल तर गुळासारखा गोड पदार्थ पुढे करून लहान मुलाची समजूत घालावी लागते आणि त्याला ते औषध द्यावं लागतं. म्हणून खरोखर असे आहे की आपणास जर खरोखर या जगामधून तरुण जायचं असेल तर वेद खरोखर काय सांगतो हे एकदा शोधून काढा आणि ते समजून घ्या. मात्र अशा भोंदू लोकांच्या व्रथा वाणीला भरून जाऊ नका, त्यांना दूर सारा, त्यांची वांझोटी बोलणी ऐकू नका. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांचे केवळ शरीर पोषण हेच एक ध्येय असते त्यांच्याने ईश्वराची भेट कधीच होत नाही. मृग जळ दिशे साचपणा ऐसे, खोटी याचे पिसे उरफोडी, जानोनी का करा पुलाले घातू, विचार रे हि तो लवलाही, संचित सांगाती बोळवणे सवे, आचरले द्यावे फळतेने,
तुका म्हणे शेखी स्मशान तोवरी, संबंध गोवरी अंगी सवी. प्रखर अशा उन्हामध्ये दुरून दिसणारे जे मृगजळ असते ते खरे नसते, मात्र त्याच्या पाठीमागे हरणे धापा टाकीत धावत असतात, त्यांना ते पाणी खरे वाटत राहते. याप्रमाणेच वरवरचा हा देहादिक प्रपंच खरा नाही असे जाणून आपला घात करण्याचे थांबवा आणि आपल्या हिताचा खरोखर जो काही विचार आहे तो ताबडतोब करायला सुरुवात करा. आपले पूर्वसंचित जे कर्म असेल तेच आपल्या बरोबर असून आपली पाठवणी तेच करीत असते. जसे आपले कर्म तसे आपणास फळ मिळत असते. शेवटी आपला देह जोपर्यंत स्मशानात जाणार नाही तोपर्यंत त्याचा संबंध अग्नीशी आणि गौरीशीच यायचा हे नाकारून कसे चालेल. वास्तव स्वीकारायला हवे. गवळी ताकपिरी कोण पोरे चांगली, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते, काय उपास पडिले होते, कन्या मोते विदुराच्या. तुका म्हणे कुब्जा दासी, रूपराशी हिन कळा. भक्तीला परमेश्वर किती वेडा झालेला असतो हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात की गवळ्यांची ताक पिणारी जी पोरी आहेत, देवाला त्यांच्यामध्ये लोभ वाटण्यासारखं काय होतं, पण श्रीकृष्णास त्यांचा केवढा मोठा लढा होता, केवढा मोठा छंद लागलेला होता. कारण त्यांची सेवा आणि त्यांची भक्ती यांची थोडवी फार मोठी होती. विदुराच्या कन्या सुद्धा देवानी मोठ्या प्रेमाने खाल्ल्या. त्यावेळी त्याला त्या कन्या खात असताना देवाला काय उपवास पडले होते, देव काय उपाशी मरत होता म्हणून त्याने कन्या खाल्ल्या. तुकाराम महाराज म्हणतात ती कंसाघरची दासी पाठीला पोक आल्यामुळे 8 ठिकाणी वाकली झालेली होती. तिला कुब्जा असे म्हणत. अशी विरूप असलेली हिनकळा असलेली दासी ही ईश्वराला सौंदर्याची राशी वाटली. कारण एकच होते की देव हा भक्तीचा भोळा आहे, भक्ती त्याला अत्यंत प्रिय आहे. आता तरी पुढे आची उपदेशो, नका करू नाशो आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवतू, आपुलाले चित्तो शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतनो, करुनिया म्हणू एकविधू. तुका म्हणे लाभ होय तो व्यापारू, करा काय फारू शिकवावे. संत तुकाराम महाराज या उपदेशपर अभंगात म्हणतात की माझा सर्व प्राणी मात्रांना आता हाच उपदेश आहे की त्यांनी आपल्या आयुष्याचा नाश करू नये. सर्वांना पायावर डोके ठेवून मी विनंती करीत आहे की बाबा रे, सर्वांनी आपले चित्त पहिल्यांदा शुद्ध करून घ्या आणि विठ्ठलाची भक्ती करा. देवाचे चिंतन करण्यामध्येच तुमचे हित आहे आणि हे चिंतन करीत असताना सुद्धा तुमचे मन हे एकविध असले पाहिजे, म्हणजे एकाग्र असले पाहिजे. एकमेवा समवाच्छदे करून एकाग्रतेनं तुम्ही देवाचं चिंतन करायला पाहिजे, यातच तुमचं हित आहे. तुकाराम महाराज म्हणतात जे हिताचे असेल ते लक्षात ठेवून आपली कामे करीत जा. आता आणखीन मी काय सांगावे, म्हणजे चित्त एकाग्र करून आणि शुद्ध करून देवाचं चिंतन करणं यामध्येच सर्वांचं हित आहे, असं या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे.